शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील अवघ्या 13 वर्षीय पालवी पाटील हिच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे। मात्र आपल्या लाडक्या मुलीच्या मृत्यूचे दुःख असतानाही तिच्या आईवडिलांनी दाखविलेल्या धैर्याने आणि घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयाने पालवीच्या जाण्यानंतरही अनेकांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण झाला आहे। ईश्वर पालवीच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो आणि पालवीच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी भावना लोणखेडा परिसरातून व्यक्त होत आहे। माझे सासू सासरे सगळे होते, माझा दियर पण बाहेरून येऊन गेला होते, नणंदबाई येऊन गेला होते, सगळे माझे भाई वडील सगळे येऊन गेले होते। मग सगळे बसून विचार केला की काय करायचं। मला माहिती आहे की माझ्या जेव्हा डोक्याचं ऑपरेशन केलं होतं तेव्हा किती त्रास होतो, माझी मुलगीला तसं त्रास होत असेल त्याच्यापेक्षा तिला शांती तुम्ही द्यायला पाहिजे भगवान, प्रार्थना कर। तर पप्पांनी सांगितलं की काय पण दुसऱ्यांचं तो हे होणार, त्यांना मी डॉक्टरांनी सांगितलं की सगळं लहान मुलांनाच देणार आहे दान। सगळं चालूच होतं, त्याचं खाली डोकंच नाही चालत होतं। आणि जेव्हा व्हेंटिलेटर मधून काढणार होते तो बॉडी घेणार होते आमच्या हातात, मग तो नांगड़ा छोकरा तो भी बचाड़ी सके। हमारी छोकरी ने हमने देखा न से आखा आज रड़ी पण बिसरानी माँ बाप तो खुश थे। आदमी नांगड़ा बच्चा था, हाथ डान तो 3 વર્ષના છોકરાનો હતો। ડોક્ટરે કીધું અમને, એટલે તેની માં તો ખુશ થશે। આજ હું એક દુખી પણ મારી પાલવી જીવતી તો રહેશે। અમે રિક્વેસ્ટ કરેલી કે અમને હાર્ટ અને આઈઝ નું તો પણ અમને दो जो क्या हमें तिने देखी शकसो ने एकदा तिने एक हमारे ती जे पण बोलते हसे हमारी छोकरी तिने શું હતું તે આમ તેનાથી માફી માંગશું એકदा કહેશું, बस એટલી જ અમારી હતું। माझं नाव नरेंद्र पाटील आहे, माझी मुलगी पालवी नरेंद्र पाटील अवघ्या 13 वर्षी तिचं मृत्यू झाला। पण मृत्यू झाला ही आमच्यासाठी दुःखद घटना आहे। पण एक दुसरी गोष्ट अशी की आम्ही आमच्या इथं असं आहे की आमच्या घरी आमचे वडील, आमची आई, आमचे भाऊ बहीण, आमचा असा एक म्हणजे वडिलोपार्जित अशी हे आहे की कोणतीही वस्तू आपल्यात आली तर तिला थोडं तरी लोकांसाठी कामात यावं, गरजू लोकांना हे व्हावं। आणि दान ही सगळ्यात मोठी वस्तू मानली जाते। ती आपल्या लक्षात ठेवून वडिलांजवळ आम्ही डिस्कस झाल्यानंतर वडिलांनी सांगितलं आपण हे सगळं करतच आलो आहोत आणि अजूनही करू, आणि आपण असं विचार करू की आपली मुलगी जिवंत आहे, आपले नाथ जिवंत आहे असं समजून आपण हे करू। शरीर तर काय, शरीर एक वेळेस मातीत गेलं किंवा जाळलं तर हे चाललं जातं, बरोबर। परंतु जे त्याच्यातले अवयव ते दुसऱ्याला जीवनदान देऊ शकतात, हे देऊ सगळं एक मतलब परमेश्वराने असं बनवलं आहे, माणसाला घडवलं आहे की तुम्ही मरून जा पण तुमचं अवयव जे कोणी गरीब असो, कोणी असो ज्याला नवजीवन हवं असतं त्याला आपण देऊ शकतो। त्यासाठी मग आम्ही हा निर्णय घेतला। आणि पालवी अशी मुलगी होती की जेव्हा पण तिला स्पोर्ट्स अँड मॅथमॅटिक्स तिच्यामध्ये भरपूर आवड होती। स्पोर्ट्समध्ये ती ऑलरेडी हे झाल्या अगोदर 8 दिवसापूर्वी तिचा खो खो आणि बॅडमिंटन या दोघे वस्तूमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये तिला स्थान भेटलं। त्यासाठी आम्ही बी खुश होतो, सगळे होतो। पण ही घटना झाली, हे दुःखद झाली। त्यानंतर तिचं असं म्हणणं होतं की नेहमी अभ्यास करत असताना ती डिस्कस करायची की अवयदान कसं असतं, काय असतं, म्हणजे आपण मेल्यानंतर पण सायन्स सब्जेक्ट होता तिथं, आपण मेल्यानंतर आपलं कसं राहतं, काय असतं सगळं ती मतलब प्रश्नचिन्हित दरेक वस्तूला ती क्वेश्चन मार्क ठेवायचे, असं का, असं हे का। त्यावर दवाखान्यात नेलं, मग अहमदाबादला सिम्स हॉस्पिटल करून आहे वाख्यात, तिथं ॲडमिट केलं। ॲडमिट केलं आम्ही शनिवारी ॲडमिट केलं
आणि त्याच दिवशी ती संध्याकाळपर्यंत आमच्याजवळ राहिली, बोलली आणि रात्री सलाईन लावल्यावर सकाळी ती अनकॉन्शियस झाली. म्हणजे मग आम्हाला फोन केला डॉक्टरांनी की इथे इमर्जन्सी ऑपरेशन करावं लागेल. आम्ही होकार दिला. त्याप्रमाणे त्यांनी ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यावर ती 3 दिवस त्यांनी सांगितलं की 3 दिवसात आम्ही पुढची प्रोसिजर करू. तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की ब्रेन ट्यूमर असण्याची शक्यता आहे, पण लहान मेंदूत आहे. मग ते म्हणे जरा थोडं चांगलं रिझल्ट देईल तेव्हा पुढचा कार्यक्रम करू. मग ते नंतर त्यांनी आम्हाला अचानक सकाळी 8 वाजता फोन आला की बुवा तुम्ही लवकर या. लवकर आल्यावर त्यांनी आम्हाला सिग्नल दिला की या मुलीला आता तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. मग आम्ही निर्णय घेतला की या मुलीचे डोळे दान करावे. मग त्यानंतर माझे सून आणि मुलाला थोडं समजवलं की आपल्या डोळे दान. मग त्यांनी नंतर आणखी विचार रिझल्ट आल्यावर, आणखी चांगला शरीराचा रिझल्ट आल्यावर उत्तम प्रकारचे सर्व अवयव सांगितलं. मग आम्ही निर्णय घेतला की हे बाकीचे जे पार्ट्स आहेत ते सुद्धा दान करावेत. या प्रकारे आम्ही दान करण्याचा प्रयत्न केला. म्हणून माझा विचार असा आहे सर्वात महत्त्वाचा की माझ्या जीवनात, म्हणजे जीवनात काय ते आता तर अंधार झाला माझ्या जीवनात, पण दुसऱ्यांच्या जीवनात आणखी पालवी फोडून जास्तीत उत्तेजित किंवा जे मनाशी झुंज करत आहे त्यांना ही गोष्ट मिळाल्यावर ते काही त्यांना वडिलांना, आईंना, जगाला पाहायला तरी मिळेल. ह्या हेतूने मी हे सर्व अवयव दान करण्याची संकल्पना समोर ठेवली आणि दुसऱ्यांच्या जीवनात पालवी फोडो असे माझे उद्देश असून हे काम केलं मी.